नमस्कार दर्शको, मी आहे काजल आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। पश्चिम आशियात वाढत असलेल्या तणाव आणि इराण संकटामुळे जागतिक शेअर बाजारात मोठी घसरण झाली। बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी 50 सुमारे 517 अंक म्हणजे सुमारे 2.6% खाली येऊन 24,334 च्या आसपास व्यवहार करत होता, तर ते सेन्सेक्स सुमारे 2.17% घसरून 78,596 च्या पातळीवर पोहोचला। नागपूर वाठोडा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी स्टंट करत असलेल्या एका तरुणाला पकडले आहे। सांगितले जात आहे की हा तरुण रोडवर मोटारसायकलवर धोकादायक स्टंट करत आणि रॅश ड्रायव्हिंग करत होता। पोलिसांनी त्याचा पाठलाग करून आरोपीला ताब्यात घेतले। आरोपीची ओळख सूरज सिंग विक्रम सिंग, वय 20 वर्ष, रहिवासी लाल गोदाम, जरीपटका अशी झाली आहे। त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी स्वामीनारायण मंदिराजवळ नाकाबंदीवर तैनात पारडी ट्रॅफिक पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे। सध्या पोलीस प्रकरणात पुढील कारवाई करत आहे। वाठोडा क्षेत्रातील क्राईम ब्रांच युनिट 5 ची मोठी कारवाई। नागपूर पोलिसांनी अवैध दारूबंदी विरोधात छापा मारून एका आरोपीला अटक केली आहे। महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E अंतर्गत प्लॉट नंबर 203 सरोदे लेआउट येथे ही कारवाई करण्यात आली। घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात देशी आणि परदेशी दारू जप्त करण्यात आली आहे, ज्याची किंमत सुमारे 69,000 रुपये असल्याचे सांगितले जात आहे। या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी पळून गेलाय। पोलीस सध्या पुढील तपास करत आहेत। गुजरातमधील अहमदाबादमध्ये पुन्हा एकदा लव्ह जिहाद प्रकरणामुळे वातावरण तापले। जिल्हा रजिस्ट्रार ऑफिसमध्ये आज एका हिंदू मुलीच्या अल्पसंख्याक मुलासोबतच्या लग्न प्रक्रियेमुळे घणाघात झाला। हिंदू संघटनांचा दावा आहे की लव्ह जिहाद प्रकरणात बंद दरवाजांमध्ये लग्न करण्याचा प्रयत्न केला जात होता। या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली जाणार आहे। लव्ह जिहादातील मुलगा सलमान मंसुरी कठवाडा येथील रहिवासी आहे। या केसमध्ये MM सय्यद मुस्लिम असल्याने लग्न करून देतात। मुलीच्या पालकांना कोणतीही माहिती दिली गेलेली नाही। लग्नासाठी मुलगा मुलगी वकिलाच्या पोशाखात आले होते असा देखील दावा आहे। माहितीनुसार अहमदाबाद शहरातील घिंगाटा परिसरातील जिल्हा रजिस्ट्रार ऑफिसमध्ये हा घणाघात घडला। लव्ह जिहाद प्रकरणात मुस्लिम मुलगा आणि हिंदू मुलगी लव्ह मॅरेजसाठी पोहोचले तेव्हा हिंदू संघटनांनी तिथे येऊन जोरदार विरोध प्रदर्शन केले। नागपूरच्या माया चिंतामणी इवनाते यांना भाजपाने राज्यसभेसाठी उमेदवार घोषित केले, ज्यामुळे विदर्भात राजकीय उत्सुकता वाढली आहे। अनुभवी आणि संघटित नेत्या म्हणून इवनातेवर पक्षाचा विश्वास आहे। माया इवनाते यांनी 2007 ते 2009 मध्ये नागपूर महापौर म्हणून शहराच्या विकास कामांना प्राधान्य दिले आणि नागरिकांशी संवाद साधला। त्या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्य राहिल्या असून आदिवासी समाजाच्या हक्कासाठी काम केले। त्यांच्या राज्यसभा उमेदवारीमुळे नागपूरला राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व मिळेल असा अंदाज राजकीय विश्लेषकांचा आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिनमध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्यासोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।